आजकाल भरपूर लेडीज भरपूर जेंट्स वर्कआउट करतायत जिममध्ये, पण त्या सगळ्यांना एक प्रश्न पडतो की वयानुसार कोणता वर्कआउट असतो का जिममध्ये. तर त्या दोघांना पण सांगायचं आहे, जिममध्ये कोणताही वर्कआउट वयानुसार नसतो. मग तो जेंट्स असो किंवा लेडीज असो, सगळ्यांना एकच वर्कआउट असतो, एकच वेट ट्रेनिंग असते आणि सगळ्यांचे फॉर्म सेम असतात. यामध्ये फक्त फरक हा असतो, जिममध्ये काही लेवल असतात, काही स्टेजेस असतात. त्यामध्ये जे नवीन असतात 6-7 महिन्यापर्यंत बिगनर लेवल असते. त्याच्यानंतर जे 8-9 महिने होतात ते येतात इंटरमिडिएटमध्ये, आणि ज्यांना वर्ष पूर्ण होतं 12 महिने 14 महिने पूर्ण होतात ते येतात ॲडव्हान्समध्ये, आणि त्याच्यावरती जे होतात ते येतात प्रोफेशनल किंवा एलिट लेवलमध्ये येतात. त्याच्यानंतर वय काही असो, वयाच्या 70व्या वर्षीही जिम जॉईन करू शकतो किंवा 80 असलं वय तरी जिम जॉईन करू शकतो. आणि जो नवीन मुलगा किंवा जो यंग मुलगा वर्कआउट करतोय तोच वर्कआउट एक एजड किंवा 80 वर्षाच्या माणसाचा असू शकतो किंवा लेडीजचा असू शकतो. वर्कआउटमध्ये कोणताही फरक नाही, एजड असो यंग असो, वर्कआउट वेट ट्रेनिंग दोघांनाही सेम असते. फक्त डिपेंड यावर असतो की ते कोणतं वेट मारू शकतात त्यांच्या कॅपॅसिटीनुसार. आणि जर आपण एजड असो तर एकच काळजी घ्यायची असते, ती म्हणजे त्यांना त्यांची बॉडी वर्कआउट करताना काही इंडिकेशन देत असते, तर ते त्यांना फील होत आहेत का, त्यांना वाटते का रेस्ट करावशी, त्याप्रमाणे त्यांनी अकॉर्डिंगली आपली जी बॉडी काय फील करते त्याप्रमाणे त्यांनी स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा वर्कआउट ट्रेनिंग करायला पाहिजे. बाकी वर्कआउटमध्ये दोघांच्याही काही फरक नाही किंवा एजड माणसाच्या काही फरक नाही, सगळं सेम असतं.